उपवास चालू आहे आणि अजूनही इथून पुढे उपवास चालू राहणार आहे। श्रावणानंतर येणार आहे गणपती आणि गणपतीनंतर देवी, त्यामुळे उपवासाचं खाऊन खाऊन कंटाळा येत असेल, त्यामुळेच मी आज ही उपवासाच्या पराठ्याची रेसिपी घेऊन आली आहे। एकदम साधी सोपी कमी साहित्यामध्ये आणि चवीला एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आहे। तर चला आपण रेसिपी चालू करूया। त्यासाठी इथे मी एक बटाटा घेतलेला आहे। आता माझी साबुदाण्याची क्वांटिटी कमी आहे म्हणून मी एक बटाटा घेतलेला आहे। साबुदाण्यानुसार तुम्ही तुमचे बटाटे याच्यात वाढवू शकता आणि जास्तही टाकलं तरी खूप छान त्याचे लच्छे निघतात, त्यामुळे छान लागतं ते। बटाटा इथे खिसून घेणार आहे आणि खिसून झाल्यानंतर त्याला आता मी पाणी टाकून त्याला धुवून घेणार आहे। थोडंसं त्याचं स्टार्च निघून जातं मग, आणि धुवून घेतल्यानंतर त्याचे पाणी सगळं इथे मी काढून घेणार आहे। पाणी काढून घेतल्यानंतर आता साबुदाणा घेतलेला आहे मी, अर्धी वाटीपेक्षा पण कमी आहे साबुदाणा थोडासा, तर अर्धी वाटी साबुदाणा समजा, आणि भाजलेले शेंगदाणे मिरचीचं हे कूट आहे। एकदम झणझणीत मिरची याच्यात वापरायची आहे, तिखट तुम्हाला, आणि यावेळेला तुम्ही लाल तिखट आवडत असेल तर ऍड करू शकता, आणि मीठ चवीनुसार याच्यात टाकून द्यायचं आहे। थोडंसं लाल तिखट ऍड केलं तर अजून छान लागतं जर तुम्ही खात असाल उपवासाला तर। आणि आता याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, हे मीठ आणि सगळे आपण जे साहित्य टाकले ते, आणि याला बाइंडिंग येण्यासाठी त्यामध्ये मी उपवासाचं पीठ वापरते आहे, भगरीचं। तुम्हाला जे उपवासाला पीठ तुम्ही खात असाल ते यामध्ये तुम्ही वापरू शकता, एकदम मस्त लागतं आणि हलका फुलका हा पराठा होतो, पोट पण खराब होत नाही जास्त। आणि थोडंसं त्याच वाटीत मग पाणी घेऊन मी याला पाण्याचा शिपका देऊन आता याचा एक असा गोळा उचललेला आता व्यवस्थित मळून घ्यायचा आहे। तुम्हाला गोळा बनतो आहे का हे पाहायचं आहे, आणि जास्त पण पीठ टाकायचं नाही तर चिकट होतं। मग अगदी थोडंसं पिठाचा वापर मी परत केलेला आहे कारण त्याची असं बाइंडिंग होत नव्हती त्याला, तर तुमच्या अंदाजाने तुम्ही मग नंतर पीठ ऍड करायचं आहे उपवासाचं। आणि आता याला एकजीव करून घेऊन याचा आता गोळा बनतो आहे, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये। आणि झालं, इतकी सोपी आहे रेसिपी। आता पराठा कसा करायचा ते मी तुम्हाला करून दाखवते, बिलकुल लाटणार नाहीये पराठा। आणि पराठा नसेल करायचं तर असे छोटे छोटे गोळे तुम्ही करून घ्यायचे आहे, आणि आप्पे पात्रामध्ये तूप टाकून त्याला भाजून घ्यायचं आहे। तो पण एक छान पर्याय आहे, पण वेळ नसतो आणि भूक लागलेली असते, त्यामुळे झटपट पराठा पण हा सोपा पडतो, म्हणून मी हे पराठा दाखवते आहे आज। आता तवा गरम करून घेतलेला आहे, त्यावर आता तूप लावून घ्यायचं आहे, तुपातच करायचं आहे। उपवासाच्या सगळ्या गोष्टी मी तुपातच करते, आणि तुम्हाला तूप नसेल आवडत तेलात करू शकता। आणि जो गोळा आपला होता तो आता तव्यावर टाकून इथे थापून घ्यायचा आहे। सुरुवातीला तुम्हाला दिसेल आता पराठा फाटत आहे, बिलकुल असं थापला जात नाही व्यवस्थित, आणि नंतर नंतर मग तो ऑटोमॅटिक व्यवस्थित असा बाइंडिंग येते, त्याला एकजीव होऊन जातो, कारण वाफ बसलेली तवा चालू असतो खालून, आणि जेव्हा वाफ बसते तेव्हा साबुदाण्याचा असा चिकट असतो साबुदाणा, त्यामुळे साबुदाण्याचा चिकटपणा सुटून तो पराठा असा असा घट्ट असा आवळून येतो आणि पॅक होऊन जातो, नंतर बिलकुल फाटत नाही। म्हणून आता तव्यावर मी गरम तव्यावर याला थापून घेतलेला आहे। असं नसेल जमत तुम्हाला तर तुम्ही बटर पेपरवर थापून मग नंतर टाकू शकता, किंवा प्लेटीला तूप तेल लावून तुम्ही जे खात असाल ते लावून तुम्ही प्लेटीवर थापून मग नंतर त्याच्यात टाकू शकता तव्यावर, जर तुम्हाला असं जमत नसेल तर। आणि आता तूप टाकून पराठा मस्त माझा थापून झालेला आहे, आणि तूप टाकून त्याला एका बाजूने व्यवस्थित होऊ द्यायचं आहे। एकदम पलटण्याची घाई करायची नाही, तर फाटू शकतो, पेशन्स थोडीशी ठेवायची आणि त्याला व्यवस्थित मग भाजू द्यायचं आहे एकीकडून। आता सगळा पराठा निघालेला आहे, आणि नॉनस्टिकचा तवा वापरल्यामुळे जास्त तूप पण लागत नाही, एक्स्ट्रा जरी तूप टाकलं तरी ते नॉनस्टिक असं त्याला तव्यालाच राहतं जास्त, त्यामध्ये जास्त तूप जात नाही। आणि दुसऱ्या बाजूने पण आता थोडं थोडं तूप टाकून याला खरपूस असा खमंग भाजून घेणार आहे। या बाजूने तुम्ही बघू शकता एकदम मस्त शेकलं गेलेलं आहे, साबुदाणा शेंगदाणे जे आपण टाकले ते इन्ग्रेडियंट्स बटाटे ते सगळे असे वाफवून छान झालेले आहे। एकदम साबुदाणा मस्त खमंग खुसखुशीत त्याचा भाजला गेलेला आहे, आणि दुसऱ्या बाजूने पण याला फ्लिप करून घेते आहे मी। तुम्हाला असं जमत नसेल तर चमच्याने तुम्ही अलटी पलटी करून दोन्ही बाजूने याला तुम्हाला व्यवस्थित शेकून घ्यायचे आहे। तर पराठा आता मस्त शेकून झालेला आहे, पिझ्झा प्रमाणे मी याला कट केलेलं होतं, ते आलं नाही व्हिडिओमध्ये, परत तुम्हाला मी दाखवते आहे। तर पिझ्झा प्रमाणे ह्या पराठ्याला कट करून घेतलेला आहे मी, आणि त्यानंतर आता आपला हा पराठा मग दिसायला पण छान दिसतो आणि मुलं आवडीने खाऊन घेतात। मग पराठा असा उपवासाचा बनवून तयार झालेला आहे। असे उपवासाचे खूप छान छान प्रकार मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहे, ते तुम्ही बघितले नसतील तर तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा, आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाल बटन दाबून लवकर सबस्क्राईब करून ठेवा, आणि उपवासाच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही उपवासाचे पदार्थ बघू शकता। चला तर मग पराठा आता तयार झालेला आहे, मी तुम्हाला तोडून पण दाखवते आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, की तो किती मस्त एकजीव होऊन पराठा एकदम छान असा खमंग भाजला गेलेला आहे। तर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत राहा, तोडून तुम्हाला दाखवणार आहे। आणि पराठा म्हणल्यावर कोणता पण पराठा दह्यासोबत छान लागतो, त्याचबरोबर उपवासाच्या चटण्या पण मी टाकलेल्या आहेत, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। तर पराठा मस्त तोडून दाखवलेला आहे, एकदम खमंग असा भाजलेला गेलेला आहे, खरपूस थंड दह्यामध्ये पराठा तुम्ही
मस्त लागतं एकदम. करून बघा नक्की उपवासाला. आता कंटिन्यू उपवास चालणार आहे म्हणून मी एक नवीन रेसिपी झटपट बनणारी तुम्हाला दाखवलेली आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आवडल्यास, आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया पुढच्या एक छानशा नवीन वेगळ्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.